अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथे हर्निया या सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या आजाराबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह हर्निया सर्जिकल मंथ या विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी हॉस्पिटलतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व वरिष्ठ GI सर्जन डॉक्टर संदीप सबनीस करीत असून त्यांच्या सर्जिकल टीम मध्ये डॉक्टर प्रखर गुप्ता, डॉक्टर उर्विक पाटील तसेच संपूर्ण GI सर्जरी टीम सहभागी आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून हर्नियाचे लवकर निदान, आधुनिक उपचार पद्धती आणि सुरक्षित शस्त्रक्रिया याबाबत रुग्णांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हर्निया हा पोटाच्या स्नायूंमध्ये निर्माण झालेल्या कमकुवत भागांमध्ये होणारा आजार असून वेळेवर उपचार न केल्यास तो गंभीर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर या विशेष महिन्यात रुग्णांना तज्ञ सल्लामसलत, तपासण्या आणि अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच निमित्ताने रुग्णांना परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष हर्निया केअर पॅकेज देखील सुरू करण्यात येत आहे. या पॅकेज अंतर्गत तज्ञ सल्लामसलत व USG तपासणी अवघ्या 499 मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामुळे रुग्णांना हर्नियाचे लवकर निदान करणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच या उपक्रमाअंतर्गत हर्नियाची कोणतीही शस्त्रक्रिया जास्तीत जास्त 1 लाख पर्यंत परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम हर्नियाबाबत जागरूकता वाढवण्यासोबतच रुग्णांना योग्य वेळी निदान आणि प्रभावी उपचार मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हर्निया कॉमन प्रॉब्लेम आहे. 20% जनतेला हर्नियाचा धोका हा आयुष्यभरामध्ये असतो. म्हणजे प्रत्येक 100 20 लोकांना हर्नियाचा प्रॉब्लेम होऊ शकतो थ्रू आउट द लाईफ. तर हा कॉमन प्रॉब्लेम असल्या कारणानं आपल्याला ह्याचे नंबर ऑफ पेशंट्सही भरपूर असतात. मागे 2 महिन्यापूर्वी आपण सर्वांनी आमच्या सेंटर ऑफ एक्सिलन्स फॉर हर्निया सर्जरी ह्या प्रेस मीटलाही भरभरून प्रतिसाद दिला. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपलं सेंटर हे उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं सेंटर आहे ज्याला एका जागतिक संस्थेनं सेंटर ऑफ एक्सिलन्स असा पदवी हर्निया रिपेअर किंवा हर्नियाच्या मॅनेजमेंटसाठी दिलेली आहे. कॉमन प्रॉब्लेम आहे पण दुर्लक्षित प्रॉब्लेम आहे. एस्पेशली ग्रामीण भागांमध्ये ही सूज येणं, मग त्याला लंगोट बांधणं किंवा बेल्ट बांधणं किंवा हर्नियाचा एक प्रकारचा भीती लोकांच्या मनामध्ये बसलेली असते, ज्यामुळे त्यांना ही केअर मिळत नाही. ओपन सर्जरी असू द्या किंवा दुर्बिणीची सर्जरी असू द्या, पण हर्नियाबद्दल जनजागृती होणं आणि लोकांचा प्रॉब्लेम त्याच्यातून सॉल्व्ह होणं ह्या मागचं हे उद्देश आहे. आज जी आपण सोनोग्राफी कुठेही करायला जातो किंवा डॉक्टरांचं कन्सल्टेशन घ्यायला जातो तर 2 ते 2.5 हजार रुपये खर्च आपल्याला कमीत कमी लागतो. पण ह्या आजाराबद्दल जनजागृती वाढावी, जास्तीत जास्त लोकांना हे कळावं. शेवटी कळाल्यानंतर हा प्रत्येक पेशंटचा निर्णय असू शकतो की त्या गोष्टीची सर्जरी करून घ्यायची आहे की नाही. पण आपण पॅकेज कमी 500 रुपयांमध्ये डॉक्टरचं कन्सल्टेशन ॲज वेल एज सोनोग्राफी ठेवण्यामागचा उद्देश आहे की पेशंटला ह्याबद्दल माहिती मिळायला पाहिजे. त्यांना कळायला पाहिजे कुठलंही डिसिजन जेव्हा ते घेतात तेव्हा ते इन्फॉर्म्ड डिसिजन असलं पाहिजे. त्यांना माहिती असलं पाहिजे की ठीक आहे, मला हा आजार आहे, डॉक्टरांनी मला असा सल्ला दिलेला आहे, त्यानंतर मी ऑपरेशन करीन, गावाकडे करीन, नाशिकमध्ये करीन, कुठल्या अमक्या हॉस्पिटलमध्ये करीन. पण तो कॉन्शियस निर्णय असतो. आपल्या अनफॉर्च्युनेटली देशामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ग्रामीण भागामध्ये अजूनही वैद्यकीय सेवा चांगल्या पद्धतीनं पोहोचलेली नाही. समज गैरसमज खूप आहेत. कोणी म्हणतं मी शेकून देतो, कोणी म्हणतं मी मलम लावून देतो, कोणी म्हणतं मी लंगोट बांधून देतो आणि त्याच्यातून होणारे कॉम्प्लिकेशन्स आम्ही डे टू डे बेसिसवर बघतो. किंवा एखाद्या स्किल्ड डॉक्टरनी केलेली सर्जरी व्हर्सेस एखाद्या बोगस डॉक्टर, जी टर्मिनॉलॉजी आपण वापरतो, अशाने केलेली सर्जरी, ह्याच्यामध्ये आउटकममध्ये फार मोठा फरक पडतो. आणि हा फरक, हे कॉम्प्लिकेट झालेले पेशंट नॉर्मली हर्नियाला लागलेल्या चार्जेसपेक्षा 4 पट जास्त चार्जेस भरून हॉस्पिटलाइज होतात, 15-15 दिवस थांबतात. त्यामुळे ह्या कॉमन डिसऑर्डर बद्दल कुठेतरी अवेअरनेस निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. याला पूर्णपणे साथ आमच्या मॅनेजमेंटने आम्हाला दिलेली आहे. नाहीतर एवढ्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये एवढे पॅकेजेस करणं ही सोपी गोष्ट नाही. पण अनुप सरांचं पूर्णपणे सहकार्य असतो, सगळ्या टीमचं सहकार्य आहे आणि तुम्ही इथे आल्याबद्दल परत एकदा ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.